स्टेट आणि डाव्या दहशतवादाचा बुरखा टराटरा फाडणारा संग्रही असावा असा अद्वितीय अंक डावा दहशतवाद डीप स्टेट हा दिवाळी अंक आपल्याला हवा असल्यास 92200070386 या क्रमांकावर संपर्क साधा आणि घर बसल्या मागवा हिंदुस्तान पोस्टचा दिवाळी अंक. सर्वांचं स्वागत हिंदुस्तान पोस्टच्या नव्या शो मध्ये. तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. मी स्वप्नील सावरकर आणि आज सोबत असणारे डॉक्टर उदय निरगुडकर. विषय सांगायची गरज आहे का? राजकारण ज्या पद्धतीने घडामोडी ज्या घडतायत, ज्या वळणावर राजकारण चाललंय त्या सगळ्याचा आपण वेध घेणार आहोत. थोडक्यात वेध घेण्याचा प्रयत्न करूयात. निकाल जो आलाय महाराष्ट्र विधानसभेत, ज्या पद्धतीने अत्यंत महाकाय असं जे मतदान झालं, मतदान पण वाढलं आणि निकाल पण असा आला की बहुमताचा आकडा इतक्या सहजतेने पार झालेला पाहून भल्या भल्यांची बोबडी वळली आहे. विरोधक तर आता ईव्हीएम वर तुटून पडले आहेत, सुप्रीम कोर्टालाही शिव्या घालायला लागले आहेत. या सगळ्याचाच वेध घेऊया, निकालाचा अन्वयार्थ काढूया की खरोखरच हा निकाल विरोधक म्हणतात तसा फ्रॉड आहे की या निकालातून खरोखरच लोकांनी, जनतेनी, मतदारांनी मेसेज दिलाय आणि हा मेसेज अजूनही विरोधकांना काय किंवा अनेकांना ज्यांना हा निकाल पचत नाहीये, त्यांना पटत नाहीये, त्यांना अजून समजत नाहीये. आमचे राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर महाराष्ट्र पूर्ण फिरून आले, त्यामुळे त्यांनी ग्रासरूटला जे पाहिलंय तेच आज रिफ्लेक्ट झालंय. त्यामुळे त्यांच्याच कडून जाणून घेऊयात की नक्की या निकालाचा अर्थ काय आणि पुढे विरोधकांचंही काय होणार आहे. डॉक्टर उदय निरगुडकर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मी म्हटलं त्या पद्धतीने हा निकाल इतका विचित्र पद्धतीने आलाय की कोणालाही वाटत नव्हतं आणि अशा पद्धतीने तो इतका सकारात्मक निकाल आल्यामुळे अगदी विरोधी पक्ष नेताच लोकांनी ठेवला नाही. विरोधक संपवायचा असं काही मतदार ठरवून मतदान करत असतो का? मला असं वाटतं की जे मतदान झालं ते निश्चितच अनपेक्षित होतं, निश्चितच आश्चर्यकारक होतं आणि जे निवडून आले त्यांना सुद्धा काहीस आपण सुखद धक्का देणार होतं की आपण इतक्या प्रचंड फरकाने आणि आपण निवडून आलो. आणि जे पराभूत झाले त्यांना निश्चितच हा एक जोरदार धक्का आहे आणि तो जोरदार धक्का अशा करताय की आपला असा पराभव होऊ शकतो, लाजिरवाणा पराभव होऊ शकतो, आपल्या नेत्यांचा पराभव होऊ शकतो, इतका पराभव होऊ शकतो की आपलं विरोधी पक्ष नेतेपद मिळण्या इतपत सुद्धा आपल्याला आमदार निवडून आणता येत नाहीत. हे सगळं विलक्षण आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 25-30 वर्षात, 40 वर्षात हे पहिल्यांदा घडतंय की विरोधी पक्ष इतका विस्कळीत आणि इतका कमकुवत, आपल्याला दिशाहीन आपल्याला आता दिसतोय. हे मतदारांनी विरोधी पक्षाला कमकुवत करण्याकरता मतदान केलं का, तर त्याहीपेक्षा सुद्धा त्यांनी ते महायुतीला निवडून आणण्याकरता दिलेलं आहे. हे सकारात्मक मतदान आहे. हे मतदान विरोधी पक्षाला पाडण्याकरता किंवा त्यांना नीचे दाखवण्याकरता वगैरे असं काही नाहीये. तर जे विरोधी पक्ष जे खेळ खेळत होते त्या खेळांना त्यांनी नाकारण्याची एक भूमिका त्याच्यामध्ये घेतलेली आहे. मग ते जरांगे असतील, मग ते संविधान बदलाचं खोटं नॅरेटिव्ह असेल, अशा अनेक गोष्टी आहेत त्या की त्या नाकारण्याकरता निश्चित हे केलेलं होतं. परंतु त्याही पेक्षा सुद्धा लोकसभेला मतदानाचा दणका बसल्यानंतर जो सुधारणांचा धडाका महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रात दाखवला, मग ती लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, वयश्री योजना असेल, अनेक प्रकारच्या लोककल्याणकारी योजना आणि त्यांची एक विलक्षण चांगली अंमलबजावणी, हा एक भाग. आणि दुसरं, लोकसभेला ज्या व्होट जिहादचा प्रयोग काँग्रेसने केला आणि ज्याचा उल्लेख सुद्धा जाहीररित्या केला, त्या व्होट जिहादला उत्तर म्हणून एक प्रकारे 100% मतदानाला करता भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या सर्व शाखा उपशाखा एकत्र येऊन त्यांनी जो एक मतदानाचा जागर केला, त्या मतदानाच्या जागरला लोकांनी एक प्रकारचा रिस्पॉन्स दिला की येस वी विल कम टू व्होट. आणि ते इतक्या प्रचंड प्रमाणात बाहेर पडले. त्यामुळे हे जे 5% मतदान आहे ते वाढलं. त्यात महिलांचं प्रमाण हे विलक्षण लक्षणीय होतं. त्यामुळे हे एक सकारात्मक मतदान आहे. पण त्याला किनार जी आहे ती विरोधी पक्षांना नाकारण्याची आहे.
मला इकडे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही वोट जिहादचा उल्लेख केला. गेले काही दिवस एक व्हॉट्सअपवर मेसेज फिरायला लागलेला आहे. तो पाहण्यात आला म्हणून मी मुद्दाम त्या वोट जिहादच्या अनुषंगाने तो उल्लेख करतो. त्याच्यात असं म्हटलं की लोकसभेच्या आधी मध्य प्रदेशमध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये भाजपला सत्ता मिळाली. तिकडे लाडली बहीण योजना हिट झाली. पण त्याच वेळेला इंदोर मतदारसंघामध्ये नोटाचं मतदान हे दुसऱ्या क्रमांकाचं होतं. ते आकडेवारी एक्झॅक्ट मी आता लक्षात नाही, पण जो जिंकलेला उमेदवार आहे भाजपचा त्याच्यानंतरचं दुसऱ्या नंबरचं मतदान हे नोटाला झालं होतं. आणि तो जो मतदारसंघ आहे त्याच्यातला मुस्लिम बहुल सगळा जो भाग आहे तिकडून हे नोटाला मतदान झाल्याचा दावा करण्यात आला. आम्ही तो तपासला, निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत आम्ही जेव्हा तो तपासला तेव्हा त्यात तथ्य जाणवलं. तुम्हाला असं वाटतं का सर की लोक या पद्धतीचा विचार करतात की तिकडे तो नोटाला मतदान करण्याचा प्रयोग फसला म्हणून महाराष्ट्राच्या आधी लोकसभेत महाआघाडीचा उमेदवार कोणी असो, अगदी उद्धव ठाकरेंसारख्या हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या शिवसेनेलाही मुसलमानांनी भरभरून मतं केल्याची आकडेवारी आपण समोर आणली. तुम्हाला असं वाटतं का की मुस्लिम समाजानेही असंच मतदान केलं असेल आणि ते पाहता त्या अनुभवातून लोकसभेला आणि मध्य प्रदेश मधल्या आणि नंतर लोकसभेला आलेल्या अनुभवातून मतदारांनी ही दखल घेत महाराष्ट्रात हे या पद्धतीचं मतदान केलं असेल? पहिली गोष्ट, उद्धव ठाकरे यांचा जो आता शिवसेना पक्ष आहे हा की हिंदुत्ववादी आहे असं आपल्याला म्हणता येणार. याचा चेहरा, अंतरंग, बाह्यरंग हे संपूर्णपणे आता सेक्युलर किंवा ज्या प्रकारचा धर्मनिरपेक्ष त्याचा उल्लेख ते वारंवार करत असतात तशा प्रकारचा झालेला आहे. म्हणूनच अजानच्या स्पर्धा भरवणे आणि विशाळगडावर शांत राहणे आणि पालघरमध्ये साधूंचा हत्याकांड होत असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई न करणे अशा असंख्य गोष्टी आपल्याला सांगता येतील की त्यामुळे त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये सुसंगती, आणि ती सुसंगती हिंदुत्वाच्या विचारधारेशी एक प्रकारे विरोधात जाणारी किंवा विसंगत आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की यावेळी जे मुसलमानांचं मतदान झालं ते मतदान एका विशिष्ट विचारसरणीच्या उमेदवाराला पाडण्याकरता जो उमेदवार निवडून येणार असेल, ज्या पक्षाचा निवडून येणार असेल त्याला लोकसभेत त्यांनी मतदान केलं. म्हणजे ते तृणमूल काँग्रेसच्या युसुफ पठाणला केलं पश्चिम बंगालमध्ये, ते त्यांनी अरविंद सावंतांना केलं दक्षिण मुंबईमध्ये, ते त्यांनी मिहीर कोटेच्या यांच्या विरोधात अस्त्र वापरलं ईशान्य मुंबईमध्ये, ते त्यांनी वापरलं धुळ्यामध्ये सुभाष भामरे यांना पाडायला, शोभा बच्छाव यांना निवडून द्यायला. त्यामुळे त्याच्यामध्ये जेंडर हा विषय नव्हता, पक्ष हा विषय नव्हता, फक्त भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असा एक त्याच्यामध्ये फतवा निघाल्यागत ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांचा रोख जो होता सगळा तो रोख हिंदुत्ववादी शक्तींना रोखणे असा होता. परंतु त्याने एक बदल घडलाय, तो या विधानसभेत घडलेला आहे. विधानसभेत मुस्लिम बहुल म्हणजे जिकडे 51% किंवा 50% असं धरूया आपण, जास्त असे मुस्लिम आहेत अशा मतदारसंघामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल काँग्रेसने निवडून आलेला, MIM निवडून आले, बाकीच्या शक्ती निवडून आलेल्या आहेत. काँग्रेसचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. म्हणजे मुसलमानांनी काँग्रेसची सुद्धा साथ सोडली असं आपल्याला आता दिसतंय. आणि मला असं वाटतं काँग्रेससाठी हा धडा आहे की केवळ एका धर्माचं मतांकरता लांगुल चालन करून ते लांगुल चालन थांबवलं की ते आपल्या विरोधात कसे जातात याचा फटका त्यांना आता बसलेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय विचारांची कास धरण्याव्यतिरिक्त आता कुठलाही संदेश त्यांना या निवडणुकीतून मिळतोय असं मला वाटत नाही. आता काँग्रेसमुळे मला पुन्हा 2 ठाकरेंकडे वळावं असं वाटतंय. तुम्ही म्हणालात की काँग्रेसने यातून धडा घ्यावा. जरांगेंनी एक स्टेटमेंट केलं होतं निवडणुकीतून माघार घेताना की एका जातीवर निवडणूक जिंकता येत नाही, हे जरांगेंचं वक्तव्य होतं. तसं आता एका धर्माचं लांगुल चालन केल्याने निवडणूक जिंकता येणार नाही असा मेसेज निवडणुकीतून मिळाला असं तुम्ही म्हणताय. पण मग जर काँग्रेसने शिकायचं तर उद्धव ठाकरे
कधी शिकणार? आणि त्याचबरोबर दुसऱ्या ठाकरेंचं पानिपत राज ठाकरेंच्या मनसेचं का बरं झालं? राज ठाकरे यांच्या मनसेमुळे भारतीय जनता पक्षाचे 10 उमेदवार पडले, असं एक लॉजिक आपल्याकडे पुढे आलंय. तसंच एक दुसरं लॉजिक असं ते सांगतील, त्यांच्या पक्षातले प्रवक्ते सांगतील, आणि ते म्हणजे की त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे होते म्हणून आमचा उमेदवार आला नाही तर आमचे 10 उमेदवार आले असते, असंही ते लॉजिक मांडू शकतात. पण अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर आहेत आणि ही त्यांच्यासाठी काहीशी चिंताजनक बाब आहे. त्यांच्या मतांची टक्केवारी सातत्यानं घसरते. निवडून आलेल्या आमदारांची, नगरसेवकांची ही तर घसरतेच आहे, पण त्याहीपेक्षा घसरते आहे ती त्यांच्या मतांची टक्केवारी. आणि त्याच्यामुळे काय घडतंय तर एक एक गड ज्याला आपण म्हणतो बांधलेला असतो तो ढासळतोय. कालपर्यंत जो कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांचा वर्चस्व होता तो आज दिसत नाही. नाशिकमध्ये जो वर्चस्व होता तो दिसत नाही. पुण्यामध्ये जो होता तो दिसत नाही. मध्य मुंबईमध्ये जो होता तो दिसत नाही. एकेकाळी 13 आमदार आणि आता त्यांचा एकही आमदार नाही, किंबहुना अनेक आमदार 3ऱ्या क्रमांकावर. ही त्यांच्या दृष्टीनं आता सर्वात मोठी डोकेदुखीची गोष्ट आहे. एकीकडे सभांना होणारी गर्दी तशीच आहे, नेत्याचं आकर्षण तसंच आहे. आणि आपण अनेक वर्ष बोलतोय, हे काय आज नाही बोलत आहे आपण. 10 वर्षापूर्वी जरी तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू केला असतात तरी तुम्ही पहिला प्रश्न हाच विचारला असतात की सभेला गर्दी होते मग मतं का पडत नाहीत. आजही तो प्रश्न तसाच राहिलेला आहे की उद्या जर त्यांची सभा ठेवली तर ती महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यापेक्षा दणदणीत सभा होईल. मग केवळ सभामूल्य असणारा पक्ष आणि पक्षाचा नेता एवढंच त्यांचं महत्व उरतंय का? उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य या दोन्ही बाबतीत त्यांना आता काही जागा स्पेस उरलेली नाहीये. तीच गोष्ट शिवसेनेची आहे. उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने एक जमेची बाजू अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा दुप्पट जागा, दुप्पट आमदार त्यांना मुंबईत निवडून आलेले आहेत. त्यामुळे उद्या जर त्यांना मुंबई महानगरपालिकेत आपला खेळ खेळायचा असेल तर तो खेळ खेळण्याकरता त्यांना पकडायला हातात काय आहे तर हे जे 6 आमदार आलेत आणि त्या 6 आमदारांच्यासाठी जे एक 40-50 खाली नगरसेवकच्या जागा आहेत त्या जागांमध्ये त्यांना काही खेळ करायला, काही करामत दाखवायला, काही तिकडून काही झंझावात निर्माण करायला त्यांना एक संधी आहे. तसंच अनेक ठिकाणी राज ठाकरे यांचे उमेदवार 2ऱ्या क्रमांकावर आहेत. त्या प्रभागामध्ये त्यांना आपल्या निवडणुकीचं यश आजमावता येणार आहे. आता राहताना अनेक वृत्तपत्रांच्या अग्रलेखामधून, अनेक वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमातून एक त्यांना यापूर्वी अनेकदा शिळ्याकडीला ऊत आणल्यासारखा सल्ला अनेकदा दिला गेलेला आहे. टाळीसाठी हात पुढे करावा. मग मी टाळीसाठी हात पुढे केला होता तरी टाळी दिली नाही, त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला, मी मला वाट बघत ठेवलं आणि आयत्या वेळी सगळे उमेदवार उभे केले, अमुक तमुक सगळं हे आहे. त्या दोघा पक्षांचं एकत्रीकरण होणं ही बाब, ज्या प्रकारचा प्रवास त्यांनी केलेला आहे, ज्या प्रकारचे कार्यकर्ते आता आहेत आणि त्या नेत्यांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव लक्षात घेता हे आता खूप कठीण वाटतंय. आणि याचं कारण त्याच्यात 2 गोष्टी अंतर्भूत होणार आहेत. एक, इंडी आघाडीतून शिवसेना बाहेर पडणार आहे का? इंडी आघाडीतून जर शिवसेना बाहेर पडणार नसेल तर काँग्रेस बरोबर जाणं म्हणजे शिवसेनेबरोबर जायचं म्हणजे एक प्रकारे मग काँग्रेस बरोबरही जावं लागेल. मग काँग्रेस बरोबर जाणं मनसेला लॉंग टर्म मध्ये राजकीय दृष्ट्या परवडणार आहे का? जरी शिवसेनेबरोबर जाणं परवडणार एक वेळ आहे असं आपण धरून चालू, मुळात पहिले शिवसेना इंडीतनं बाहेर पडणार आहे का? कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे, परंतु तसा काही पक्षाचा आत्ता अजून विचार झालेला नाही असं विधान त्यांच्या प्रवक्त्यांनी शिवसेनेच्या केलेलं आहे. त्यामुळे ते बाहेर पडतील असे काही संकेत आपल्याला काही मिळत नाही. ठाकरे एकत्र यावेत हा एक आग्रह काही लोकांकडून, विशेषतः मीडियाकडून चालवला जातोय. त्याच मी तुम्हाला उत्तर देतो आता. त्याच मी तुम्हाला सविस्तर उत्तर देतोय की हे काही पहिल्यांदा सल्ला देतात असं नाही, हे अनेकदा यापूर्वी सल्ला दिलेला आहे. त्याच्यातल्या अडचणी मी तुम्हाला सांगतोय की बोथ हॅव क्रॉस लॉट ऑफ डिस्टन्स अवे फ्रॉम इच अदर. आणि दुसरी गोष्ट, इंडिया आघाडीतनं जर शिवसेना बाहेर पडत नसेल तर राज ठाकरे यांना इंडिया आघाडीत जायला लागेल शिवसेनेबरोबर जाण्याकरता. नाही तर मग शिवसेनेबरोबर जाणार कसं तुम्ही? शिवसेना हा काही इंडिया आघाडी नाही आहे.
शिवसेनेच्या बरोबर इंडिया आघाडीमध्ये इतर अनेक पक्ष आहेत, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काँग्रेस बरोबर जावं लागणार आहे. मग काँग्रेस बरोबर जाणं त्यांना परवडणार आहे का? आणि पुन्हा अकेला चलो जर जायचं म्हटलं, की जे आतापर्यंत राज ठाकरे करत आलेले आहेत, आता पहिल्यांदा ते आपल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या स्टेजवर दिसलेले होते, तर तिकडे जायचे मार्ग त्यांच्यासाठी खुले आहेत, ते अजूनही तिकडे जाऊ शकतात. परंतु आता त्यांची एक बार्गेनिंग पॉवर जी आहे ती बार्गेनिंग पॉवर निश्चितच कमी झालेली आहे. जर त्यांचे 4-5 आमदार निवडून आले असते तरी बार्गेनिंग पॉवर कदाचित वाढली असती. परंतु आता मात्र ही जी 3री-4थी जागा आहे वाटपात, ती वाटपातली 3री-4थी जागा त्यांच्या स्वभावाला चालणार आहे का, त्यांच्या पक्षाला ते ऍक्सेप्टेबल असणार आहे का, अशा अनेक बाबी आहेत. त्यामुळे 2 ठाकरेंचं एकत्र येणं हे मला आत्ता तरी कठीण वाटतं. याचं कारण शिवसेनेने पहिले इंडीतनं बाहेर पडायला पाहिजे, तर ते स्वतःचा निर्णय घेऊ शकतील. उद्धव ठाकरेंनी पुन्हा हिंदुत्वाची कास धरली तर किती वेळा असं बदलणार आहेत? हिंदुत्व ही काय शाल आहे का अंगावरची, का कपडा आहे प्रत्येक एपिसोडला वेगळा शर्ट घालण्याचा? हिंदुत्व हे त्वचेसारखं असावं लागतं की जे काढल्यानंतर प्रचंड त्रास होतो, काढता येत नाही. त्वचा जशी आपल्या देहापासून वेगळी करता येत नाही, तसं हिंदुत्व हे तुमच्या विचारधारेत रक्तात मुरलेलं असावं लागतं. ती काही शाल नाही आहे, आज या रंगाची घातली उद्या त्या रंगाची घातली, असं नाही होतं. तसंही त्यांचे प्रवक्ते म्हणतातच आहेत ना की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, पण आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. बोलत राहा असंच, अजूनही त्याच चुका करत राहा, काय सांगणार दुसरं आपण. ठीक आहे. राज ठाकरेंचा तुमचा जो एकूण पर्स्पेक्टिव्ह दिसतोय त्याच्यात मला एक थोडासा आणखीन एक डीप जाऊन प्रश्न विचारायचा वाटतो. राज ठाकरेंनी पण हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता, त्यांनी मशिदीवरचे भोंगे काढण्याची भाषा केली होती, पण मग ते का नाही चाललं? जर हिंदुत्वाच्या दृष्टीने मतदार जागृत होते तर मग राज ठाकरेंना का नाही स्वीकारलं? एक दुर्दैव आहे एक प्रकारे. एखादं आंदोलन ते हातात घेतात, परंतु ते आंदोलन पूर्णपणे तडीस नेण्याच्या संदर्भात त्यांचा पक्ष प्रयत्न देखील करतो, परंतु अजूनही त्याचं क्रेडिट त्यांनाच मिळतंय असं आपल्याला काही दिसणार नाही. त्याची अनेक कारणं आहेत, त्या कारणांची चर्चा इथे करायचं काही आता ते अप्रस्तुत आहे, परंतु त्याचं क्रेडिट त्यांना आता मिळत नाहीये ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही. ठीक आहे, तुम्ही काही गोष्टी राखून ठेवायचं म्हणताय तर आपण पण तुमचं सांगण्याचा मान ठेवून आज आपण इकडेच थांबू. पण पुढच्या भागामध्ये ईव्हीएम वर आपण थोडंसं बोलूया. जे काही विरोधकांचा ईव्हीएम संदर्भात जो गोंधळ चाललाय त्या संदर्भात आपण निरगुडकरांची मतं जाणून घेऊया, पण पुढच्या भागात. आज आपण इकडेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे कमेंट्सही आम्हाला आवडतात, आम्ही त्याची दखल घेत असतो, तेव्हा कमेंट्स करायलाही विसरू नका. खूप खूप आभार, धन्यवाद.